तर तुमच्या टीमचं नाव काय? धडाकेबाज बाजी. वा वा, धडाकेबाज बाजी. तुम्ही बसू शकता. हळू हळू हळू. सर एक मिनिट यांची काहीतरी शंका आहे. मी काय पाय- म्हणतो हा. माझी जोडी बदलून द्या ना. अरे अर्ध्या वयाच्या बायको बरोबर बसताना लाज वाटते. वय झालं, गुडघ्यात अक्कलय, हा, गुडघे दुखतात. नाही तर काय दुखणार नाही तर काय. मी सायकल चालवतो आणि ही मागं बसती. चांगलं आहे ना मग व्यायाम या वयात. अहो कसला व्यायाम, 3 चाकी सायकल आहे ती. कसं दिसतं चालवताना. आणि कशी चिंपाची सायकल चालवत. आहे ना? वा, वा. काय बोलतीस तू. सॉरी सर, हा, गं बस, हा. राग आला. अगं ईशा, तुझ्यावर कशाला राग येईल. तुमच्या टीमचं नाव काय? सुराणा घराणं. काय काय? सुराणा घराणं सुराणा म्हणजे? म्हणजे जसं किराणा घराणं असतं तसं आमचं सुराणा घराणं. सुराणा म्हणजे सूरज आणि राणा वा, यांचं सुराणा घराणं आमचं. मी काय म्हणते, हा. आमचं बी नाव त्याच्यात टाकून घ्या की, लिहून घ्या. स्टीलची भांडी आहेत का त्याच्यावर नावं लिहून गेला सगळ्यांची? हा? सुराणा छान. आमचं वेगळं घराणं घ्या, बद्रिके घराणं. आमचं म्हणजे माझं एकटीचा. वा, म्हणजे घराणा आहे डोंबिवली, तिकडे जाऊन कार्यक्रम करा जा. तर तुमचं तर कळलं मला. तर आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. काही नियम या कार्यक्रमात असतात ते मला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कार्यक्रमात तुम्हाला अनेक गाणी म्हणावी लागणार आणि गाण्यामधले दोन शब्द चुकले तर माफ. 2 शब्द चुकले तर तुम्हाला माफ असणार, चालेल ते. त्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर प्रत्येक टेबलावरती बजर ठेवलेला आहे, तो बघून घ्या जरा तुम्ही. हा, तर तो जो बजर आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. एक मिनिट, मला एक शंका आहे. बोला. म्हणजे 2 जणांनी जर एकत्र थोड्या वेळाच्या अंतराने बजर दाबला तर तुम्हाला कसं कळणार एक कोणी आधी दाबला? मिनिट तुमची काय झालं? शंका. पायजमे काय शोधताय काय तुम्ही? नाही, तुम्ही म्हणला ना प्रत्येक टेबल समोर एक बर्गर ठेवलाय. बजर बर्गर नाही, खायचं नाही, अच्छा अच्छा, खाण्याची नाही, गाण्याची स्पर्धा आहे. बसा. बस बस. महत्वाची गोष्ट आहे की जर सगळ्यांनी एकदमच वाजवलं बजर तर काय करायचं. तर तुमचा कार्यक्रम आम्ही बघितलाय. तुमच्या कार्यक्रमात एक गोष्ट असते ती म्हणजे दगडूची नजर. आणि तुम्ही विचारता की दगडू तू सांग आता की कुणी पहिलं वाजवलं. आमचं वेगळं आहे थोडंसं. आमच्याकडे प्राजूची नजर असणार आहे. प्राजूची नजर. प्राजू ये नजर ठेवायला ये. असू द्या. तर ही मीरा रोडची प्राजू. तर प्राजू इथे आलेले आहेत आणि त्या सगळ्यांवरती नजर ठेवणार आहेत हे मला तुम्हाला सांगायचंय. तर ती कशी ठेवणार ते तुम्ही सांगा. आईला इथं कर्जत कसा राहील. कशी स्टाईल मारत आली, जशी काही ही मस्तानीच आहे मोठी. आहे तुम्ही मस्तानी. तू कसली? मी आहे मस्तानी. तुम्ही कशा मस्तानी? कसं आहे, मस्तानी पान खायची तर असं दिसायचं ना इथनं, इथून जाताना दिसायचं. असं सेम माझं आहे. हो हो, सेम आहे यांचं. हा. या सुद्धा पान खातात ना तेव्हा सगळ्यांना दिसतं. तोंडातनं ओघळ अगदी असा गळ्यातून खाली जातात. गप्ती का तू? एवढा मेकअप करून आली म्हणून दिसायली इथं नटवी. हिचा मेकअप काढला ना, ही कोणती राजेश भोसले कोणता करायचं. राजा दोन मित्र आपला असं देते. तर मंडळी, गुलकंद केबल नेटवर्कवर सुरू झाला आहे नवीन कार्यक्रम ज्याचं नाव आहे झिंग झिंग तराट, ज्यामध्ये आलेले आहेत तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके पाहुणे. आता बघायचंय या कार्यक्रमात आणखीन काय काय धमाल येणार आहे. पाहूयात उद्याच्या भागात. सुचित्राताई तुमच्याशीच बोलणार आहे. खरं तर आदेश सर इतके सुरीले आहेत, इतके छान रोमॅन्टिक तुम्हाला पतिदेव मिळालेले आहेत. माझे आभारच आहे.
पण आता हा नवीन कार्यक्रम ते करतायत आणि त्या निमित्तानं तुमच्याही आयुष्यात नवीन ऊर्जा आली असेल, काय सांग? हो, खूप छान वाटलं. म्हणजे जेव्हा आदेशने मला सांगितलं की मी अजून एक कार्यक्रम करतोय, आता अजून एक तू काय करतोयस, तर मला म्हणाला अंताक्षरी. तर तेव्हाच मला एवढी गंमत वाटली. म्हटलं आदेश तुला मजा येईल हे करायला, कारण त्याचा तो फोर्टे आहे आणि तो ह्या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करतो. सगळेजण सुरेल असतात असं नाही, पण गाता प्रत्येकाला येतं. वा. आणि ते खरं गाणं जे असतं ना, तेच यांच्या कार्यक्रमाची स्ट्रेंथ आहे, जी खरं आज स्वतःची आदेशची पण आहे, की तो इतक्या उत्साहात कुठलंही सादरीकरण करतो ना, की त्याची ती पॉझिटिव्हिटी असते ना, तीच वर्क करते. खरं तर आम्हाला दोघांनाही गाण्याची खूप आवड आहे आणि आम्हाला असं वाटलं होतं की आमचा मुलगा असेल त्याला आपण गायकच करायचा. आणि काय देवाची काय आता म्हणायचं, त्या सोहमचा आवाज सेम माझ्यासारखा आहे. आता येणार आहे मिस्टर अँड मिसेस लांडगेच्या या सगळ्या टीमकडे नवं नाटक आहे. आणि सुशांत, काय आहे हे नाटक? म्हणजे आमची टॅगलाईनच आहे, वयाचं भान विसरायला लावणारी एक बेभान कॉमेडी. वा वा वा. सो ते म्हणजे मिस्टर अँड मिसेस लांडगे. मी मिस्टर लांडगेची भूमिका करतोय. मित्राला मदत करण्याच्या नादात कसा तो फसत जातो आणि सगळेच जण कसे अडकत जातात, अशी एक ती ओव्हरऑल फार्स आहे. वा वा वा. तर मला इथे जमलेल्या सगळ्या पाहुण्यांना सांगायचंय की चला हवा येऊ द्याचं हे पर्व आहे, होऊ दे व्हायरल पर्व. आणि आता या पर्वातली गंमत वाढत चाललेली आहे, कारण हळूहळू आपण या स्पर्धेच्या फिनालेकडे निघालेलो आहोत, अंतिम टप्प्याकडे चाललेलो आहोत. त्यामुळे मजा द्विगुणित झालेली आहे. तेव्हा आता सुरू करणार आहोत आजचं होऊ दे व्हायरल आणि उद्याच्या भागात असणार आहे एलिमिनेशन. सुरुवात करूयात आजच्या होऊ दे व्हायरलला. नमस्कार. 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 मी जरीना, आप सबका बहुत बहुत स्वागत है आज के हमारे इस कार्यक्रम में. नेहमीप्रमाणे या आठवड्यात सुद्धा आपल्या बरोबर हे दोन पाहुणे आहेत. उस्ताद, मी उस्ताद खां साहेब. आणि तुम्ही? मी प्या साहेब. तुम्ही द्या की ओळख करून. आहो, हे जगविख्यात जगप्रख्यात पंडित भावड्या. भाऊ कदम तरी सांगायचं ना. वा 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 वा. खूप छान वाटलं की आज हे व्हायरलसाठी आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत. तुम्ही दोघांनी त्यांची साथ देण्यासाठी तिथून सुरुवात केलीत, हे मला फार आवडलं ना. नाही नाही, सातभीत काय नाही. मग हे नाही, हा. हे आजचे. मग ठीक आहे, ते त्यासाठी बसले. तुम्ही कशाला बसलाय? माझ्या चपलीवर ही बसली. कसं जाणार तिथं? द्या चप्पल. काय द्या द्या. या इकडे. मला वाटलं साथ देण्यासाठी बसलेत. का साहेब, हा? येतं का ते तुम्हाला वाजवा? अरे म्हणजे अच्छा, वा, देऊन टाका त्यांना. काय वाद होतं? चला, बासरी नाही ती.